कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं ना की आपल्याला स्वतःचाच आवाज ऐकू येणं बंद होतं. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनामध्ये हजारो तुटलेले तुकडे. लोक विचारतात, काय झालंय तुला? आणि आपण फक्त हसून म्हणतो, काही नाही. पण खरं तर मन थकलं असतं. अपेक्षांनी, अपमानांनी आणि सत्य स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांनी. तुम्ही कधी लक्ष दिले का? जे लोक सगळ्यांना हसवतात, तेच लोक रात्री एकटे रडतात. कारण त्यांना माहीत असतं, त्यांचं दुःख समजून घेण्यासाठी या जगाकडे वेळ नाही. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकेल. देव कधीच कोणाला एकटं सोडत नाही. हो, कधी कधी तो शांत राहतो. तुमच्या प्रार्थनांना लगेच उत्तर देत नाही. तुम्हाला वाटतं, देव माझं ऐकतच नाही. पण लक्षात ठेवा, शांतता म्हणजे नकार नसतो. कधी कधी देव तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतो. झाडाचं बीज जमिनीत पुरलं जातं, अंधारात राहतं, माती सहन करतं, पाऊस सहन करतं. पण एक दिवस तेच बीज मोठं झाड बनतं. तसंच तुमचं आयुष्य आहे. आज तुम्ही संघर्ष सहन करताय, लोकांचे टोमणे सहन करताय, अपयश सहन करताय. पण विश्वास ठेवा, हीच वेळ तुम्हाला मजबूत बनवत आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त दुखवण्यासाठी येतात. कारण देव तुम्हाला शिकवत असतो, स्वतःची किंमत ओळख. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांच्यासाठी स्वतःला तोडू नका. कारण हिरे कधीच स्वतःची किंमत सांगत नाहीत, त्यांची किंमत वेळ सांगते. आज जर तुम्ही रडत असाल, तर रडा, मन मोकळं करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हार मानू नका. कारण तुमच्या आयुष्याची गोष्ट अजून संपलेली नाही. देव अजून तुमच्यावर काम करत आहे. एक दिवस असा येईल, जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, धन्यवाद देवा, त्या कठीण दिवसांसाठी. कारण त्याच दिवसांनी मला मजबूत बनवलं. जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण कदाचित कुणीतरी आज आतून पूर्ण तुटलेलं असेल आणि त्याला या शब्दांची गरज असेल. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या एव्हरीडे विथ तेज चैनलला नक्की सबस्क्राईब करा.